नमस्कार मैत्रिणींनो, तर आता पावसाळ्याचे दिवस चाललेत तेव्हा अशा मस्त पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी खाऊ वाटतात। तर अगदी आज पौष्टिक आणि मस्त चटपटीत रेसिपी बनवणार आहोत। तर डाळ खिचडी बनवणार आहोत अगदी नवीन पद्धतीने आणि मस्त असा हा एक पदार्थ टाकून बघा, डाळ खिचडीमध्ये हॉटेलपेक्षाही भारी लागते। तर मी इथं तांदूळ, मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ असं घेतलेलं आहे। तिन्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता। धुवून घ्यायचं आणि इथं मोठी मी एक कुकर घेतलेला आहे मोठा। शक्यतो डाळ खिचडी बनवताना कुकरच घ्या अशा पद्धतीचा। आणि फोडणीचं साहित्य मी कापून घेते। तर इथं मी मोठा एक आकाराचा कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता असं सगळं हे साहित्य काढून घेते। इकडं तेल गरम होत आलेलं आहे, त्यामध्ये मोहरी जिरं छान तडतडल्यावर त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तडतडला त्यामध्ये मिरची टाकायची आणि आपण मगाशी कापलेला कांदा सुद्धा थोडंसं तेलात परतल्या गेल्यावर छान असं टेस्ट येते। आणि नंतर मी छोटंसं वाटण बनवलं होतं, कोथिंबीर, आलं आणि लसणाची अगदी ओबडधोबड वाटलेली पेस्ट ह्यामध्ये टाकली, टोमॅटो टाकले आणि हळद, कांदा लसूण मसाला, धन्याची पावडर टाकलेली आहे। तर हे सगळे सुके मसाले टाकून 2 मिनटं फोडणी परतून घ्यायची आणि फोडणी छान परतून झाल्यावर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि मॅगी मसाला। तर तुम्ही कधी दाल खिचडीमध्ये मॅगी मसाला टाकला नसेल तर नक्की आवर्जून टाका, ह्यामुळे मस्त दाल खिचडी अशी चटपटीत आणि मस्त चविष्ट लागते। तर लहान मुलांना सुद्धा आवडते। तर इथं 2 मिनटं परतून झाल्यावर त्यामध्ये भरपूर पाणी टाका। जेव्हा आपण मसाले भात बनवतो त्यापेक्षाही थोडंसं जास्त टाकायचं आणि 4 शिट्ट्या अशा मस्त काढून घ्यायच्या। तर छान अशा पद्धतीने आपलं हे जे खिचडी आहे किंवा दाल खिचडी मस्त शिजलेली आहे। जास्त शिजू द्यायची, त्यामुळेच मस्त टेस्टी लागते। तर ह्या 2 मिनटं अशा पद्धतीने मिक्स करत, जर ह्यापेक्षाही तुम्हाला अजून पातळसर पाहिजे असेल तर ह्यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी टाकू शकता। त्यामुळे बघा अशा पद्धतीची अगदी हॉटेलमध्ये जसं आपण खातो ना त्या पद्धतीनं ही खिचडी तयार होते। तर यामध्ये तुम्ही वरतून फोडणीसुद्धा टाकू शकता, पण आपण फोडणीची दाल खिचडी बनवली होती त्यावर मस्त हिरवागार असा कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं। ही जी खिचडी आहे अगदी पौष्टिक आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते। मस्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं फुलकं खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। यासोबत मस्त उडदाचा पापड घ्यायचा आणि कांद्यावर छान असं लिंबू पिळायचा आणि मीठ टाकायचं। अगदी चटपटीत आपला कांदा तयार होतो आणि त्यासोबत ही खिचडी खायची अगदी अप्रतिम बेत होतो। तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मस्त अशी पौष्टिक दाल खिचडी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अशाच मस्त झटपट व पारंपरिक अगदी सरळ सोप्या तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।